गेल्या 4 दिवसापासून राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार चालू आहे। सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत लक्षणीयरित्या वाढ झाली। या धरण क्षेत्रात 1 जून ते आज अखेर 2265 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे। सध्या विद्युत गृहातून 1450 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग चालू आहे। दर्शको नमस्कार, केके न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। राधानगरी धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला असून राधानगरीच्या धरणाच्या पाणी पातळीमध्ये देखील लक्षणीय वाढ झालेली आपल्याला दिसून येते। आज 21 जुलै रोजी राधानगरी धरणाची स्थिती काय आहे हे आज आपण या रिपोर्टच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। आपण आता राधानगरीच्या 7 स्वयंचलित दरवाजाच्या गेटवरती आलेलो आहे। आज जर राधानगरी धरणाची जर काय स्थिती बघितली तर राधानगरीची पाणी पातळी ही 336 फूट इतकी झाली असून याच्यातील पाणीसाठा हा 6406 दशलक्ष घनफूट इतका झालेला आहे। तरी हे राधानगरी धरण हे 76.61% भरले असून राधानगरीमध्ये अजून देखील पावसाचा जोर कायम राहिलेला आहे। जर काय पाऊस राहिला तर राधानगरी धरण लवकरच 100% भरण्याची शक्यता येथील अधिकाऱ्यांनी दर्शवलेली आहे। तरी आम्ही आमच्या केके न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला वेळोवेळी राधानगरी धरणाच्या अपडेट तुम्हाला देतच राहणार आहोत। तरी आमच्या चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। केके न्यूजसाठी राधानगरी प्रतिनिधी मिलिंद कांबळे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।